नमस्कार. का केलंस? मी काय केले? नियतीनं का केलंस? हा, आता नियती पुढं कुणाचं काय चालतंय? नियती पुढं सगळंच हातबल. नाही, पण पोलिसांना नियती बियतीबद्दल फार चर्चा करण्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना पाहिजे असतो गुन्हेगार. गुन्हेगार काय झालं असेल तुमच्या वहिनीसोबत? आता ते मी कसं सांगणार हो? हा, पण अपघात झाला असेल बघा. एवढ्या खात्रीनं कसं काय सांगता? गोपाळ नावाचे टेलर? अहो तसं नाही, म्हणजे आमच्या श्यामल वहिनी बघा की किती गरीब होत्या. कधी कोणाशी भांडायच्या नाहीत, तंटा नाही, आद्यात नाही, मध्यात नाही. कधी कोणाला एक शब्द उलटा बी बोलल्या नाहीत. मग त्यांचा खून कोण कशाला करेल ना? पण गोष्टी बघा ना, कल्पनेच्या बाहेरचं घडतं. म्हणजे तुमची वहिनी स्टँडवर उतरली आणि त्यांना अचानक वाटलं का आपण जंगलात जावं. काय झालं असेल बरं? त्यांना का वाटलं असेल आपण जंगलात जावं? मला असं वाटतं की काय असेल त्यांच्या मनात, काय विचार आला असेल त्यांच्या मनात की आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊ आपण. कोण कोण होतं त्यांच्यासोबत तिथे? काय माहित नाही हो. हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठं होतात? गोपाळ नावाचे टेलर? मी कुठं असणार? साधा माणूस, दुकानातच होतो. तुमची वहिनी गायब आहे, तुमचा भाऊ तिला शोधतोय, सगळे चिंतेत आहेत. तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही का? गोपाळ नावाचे टेलर? मला खरं तर जामकर साहेब खरंच काय माहिती नव्हतं. दुकानात होतो मी. आणि आमचा दादा कसा वागतो माझ्याशी माहिती घेतो. मला सतत राग करतो माझा. मला काय बोलत नाही. सगळं गाव माझ्याकडनं मदत घेतं, पण दादा कधीच नाही घेतलं. त्यामुळे हे जे काय सगळं झालं, वहिनी गायब आहेत, त्याची कल्पनाच नव्हती मला. खोटं खोटं. तुम्ही अजिबात खोटं बोलणार नाही. तुम्ही का बरं खोटं बोलाल? घरातली गोष्ट, तुमच्या वहिनीबद्दल, कुटुंबाबद्दल खोटं का बोलाल? पण गोपाळ नावाचे टेलर गावात मुर्दे पडतायत. व्हिडिओग्राफरचा मर्डर झाला, तुमच्या वहिनीचा, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा मर्डर झाला. माधुरी तर काय कळत नाही. मॅक त्याची बायको, पत्ता लागत नाही या लोकांचा. पण सापडते. मी ते शोधून काढेल. गोपाळ नावाचे टेलर साफ करा. नाही, त्याला घाण लागली ती साफ करा. तुम्हाला काय वाटलं? पुरावे साफ करा म्हणलो की काय?